आपल्याला कारवाई अश्विन, जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण विभागाची टीम आता जोरदार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। पुण्यातील अतिशय महत्त्वाचं आणि प्राईम रोड जो म्हणला जातो तो अर्थातच फर्ग्युसन कॉलेज रस्ता FC रोड या रस्त्यावर आता ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर अतिक्रमण विभागाची मोठी टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याचबरोबर पोलिसांची देखील खूप मोठी टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि संपूर्ण या रस्त्यावर जिथं जिथं छोटे स्टॉल्स अतिक्रमण असेल ते सगळे या ठिकाणी उचलले जात आहेत। जर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू, खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आहे, थेट JCB या ठिकाणी महानगरपालिकेकडून आणण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने इथं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही जोरदार कारवाई सुरू आहे। आता जर आपण बघितलं तर ही JCB आतमध्ये इथं हे सगळे अतिक्रमण आहे, हे मोठं बॅनर देखील जर आपण बघितलं ते देखील खालचं अतिक्रमण आहे, हे सगळं आता या JCBच्या सहाय्याने हटवलं जाणार आहे। जर आपण बघितलं तर जवळपास 100हून अधिक लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। JCB बुलडोजर घेऊन अतिक्रमणाची टीम इथं दाखल झाली आहे। जर आपण बघितलं तर आता या JCBच्या सहाय्याने पूर्ण हे अतिक्रमणाचा जो भाग आहे तो इथं पाडला जाणार आहे। पलीकडच्या बाजूला अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाकडून पुण्यातील FC रोडवर अतिक्रमणाची ही जोरदार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत स्वतः माधव जगताप सर आहेत। सर, जोरदार कारवाई सुरू आहे, खूप मोठ्या संख्येने सगळे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, म्हणजे संध्याकाळच्या वेळी जेव्हा या रस्त्यावर प्रचंड अशी गर्दी असते तेव्हा ही कारवाई सुरू करताय। पुणे शहरामध्ये सातत्याने कारवाई सुरू असतेच फेरीवाल्यांवर, परंतु आता पुणे शहर पोलीस त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिका अशी संयुक्त विद्यमाने ही कारवाई पुणे शहरामध्ये घेण्यात आलेली आहे। या कारवाईसाठी मान्य अपर पोलीस आयुक्त श्रीयुत मनोज पाटील साहेब, त्याचप्रमाणे डेप्युटी कमिशनर श्रीयुत नंदकर हे देखील यासाठी उपस्थित आहे आणि फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त यासाठी आज आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर त्यामुळे कारवाई ही पूर्ण शहरभर ही सातत्याने करण्यात येणार आहे। पुढील 15 दिवस याचं पूर्णपणे प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे। खरं तर ज्या पद्धतीने पुण्यामध्ये पब्सवर कारवाई करण्यात आली, जमीनदोस्त करण्यात आले आणि त्यानंतर आता रस्त्याच्या वर जिथं कुठं अतिक्रमण असेल तिथं देखील ॲक्शन मोडवर महानगरपालिका आणि पोलीस देखील दिसत आहेत। मनोज पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर, बरेच रस्त्यांवर अशा पद्धतीने अतिक्रमण आहे, आज एकदम ॲक्शन मोडवर दिसते महानगरपालिका आणि पुणे पोलीस। नाही, पोलीस कमिशनर साहेबांची आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये हा विषय प्रायोरिटीने दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, फर्ग्युसन कॉलेज रोड हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती वाहनांसाठी सुद्धा आणि त्याच्याबरोबर पादचाऱ्यांसाठी सुद्धा की रस्त्याची विड्थ पाहिजे तशी अवेलेबल होत नाही। खरं तर ही प्रायोरिटी आणि ही कारवाई अशीच पुढे राहील। सर, इतर रस्त्यांवर देखील अशीच कारवाई होणार आहे?
नक्की होणार आहेत. याच्याबद्दल डिटेल यादी आम्ही आपल्याला उद्या देऊ. साधारण 32 रस्ते पुण्यामध्ये आपण प्रायोरिटीवर घेतलेले आहेत आणि या रस्त्यांवर अशा प्रकारची कारवाई महानगरपालिका आणि पोलीस एक संयुक्तरित्या करताना दिसतील. तर जर आपण बघितलं तर बुलडोझर हे ते खूप मोठ्या प्रमाणात आज मॅनपॉवर देखील आणलेली आहे. नाही, बरोबर आहे. इम्पॅक्ट करण्यासाठी याची आवश्यकताही आहे आणि कारवाईसाठी सुद्धा. इथं सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती FC रोडवरच दिसून येते. तर त्याच्यामुळे आवश्यकता आहे एवढ्या फोर्सची आणि आवश्यकता वाटली तर आणखीन फोर्स दिला जाईल. सर, असं वाटतं पुण्यामध्ये गेले काही दिवस अतिक्रमणाचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नाही, मला वाटतं कारवाई सुरू झालेली आहे. आपण कारवाई संदर्भामध्ये बोलू आणि निश्चितच पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला रस्ते मोकळे येताना दिसून येतील, ज्याचा वापर सर्वसामान्य नागरिक करू शकतील. जर आपण बघितलं तर हे पदचारी आहे, फुटपाथ आहे, जिथं लोकांना चालण्यासाठी जागा असते. मात्र इथं देखील खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल्स आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय महानगरपालिकेचे हे सगळे जे गार्ड्स आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण हा परिसर आता जमीनदस्त केला जाणार आहे. जे स्टॉल्स आपल्याला दिसत आहेत हे सगळे इल्लीगल आहेत आणि ते सगळे जमीनदस्त केले जाणार आहेत. वाद देखील घालतायत काही लोक, परंतु महानगरपालिकेची जी टीम आहे पोलिसांसोबत आलेली आहे, मोठ्या संख्येने पोलीस देखील उपस्थित आहेत. त्यामुळं कुणाचाही ऐकलं जाणार नाही असं म्हणलं जात आहे. स्वतः वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि थेट ही कारवाई होणार आहे. आणि बघू शकतो आपण तिसरा बुलडोझर या ठिकाणी दाखल झालेला आहे. याच्या सहाय्याने संपूर्ण फर्ग्युसन रस्ता, जो पुण्यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरचं संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी जमीनदोस्त केलं जात आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.